भीम, माझा पोरगा येईल ना? तुम्ही फक्त शांत राहा. अरे असं कसं शांत होऊ? माझा पोरगा माहित नाही कुठे आहे. माझा पोरगा माहित नाही कुठे निघून गेलाय. माझा पोरगा. आज मी तुला जे सांगन तुला वाईट वाटेल, पण मला जे सांगायचंय ना ते मी सांगणार. आज सगळं काय तुझ्या समोर आहे. तुझ्यासाठी कदाचित हे पहिल्यांदा असेल, माझ्यासाठी नवीन नाही. मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. खूप पाहिल्यात अशा घटना, आणि अशा घटनांमध्ये आपल्या जातीची मुलं मारली जातात. कधी फटाक्याच्या फॅक्टरीत, कधी खाणी, तर कधी खोदकामात. 2-4 दिवस हंगामा, त्यानंतर सगळं शांत होतंय. काय म्हणतोस तू की तू शिकून सवरून बॅरिस्टर होणार आणि न्यायासाठी लढाई लढणार? पण आज जे बॅरिस्टर आहेत ते का लढत नाहीत न्यायाची लढाई? अजून तू काय बोलत असतोस की आपण सगळे समान आहोत? अरे जर आपण सगळे समान असतो तर आपल्या जातीचे लोक का मारले जातात? दुसऱ्या जातीची लोक का नाही मरत? यासाठी सांगतो भीम, जग जसं आहे स्वीकार. शांतीने जगशील, आणि जमलं तर या येडीला पण समजाव. जर हिला समजलं तर हिचं पण जीवन सुधरून जाईल. हितेश काका, आज तुम्ही खरं बोलताय. जसं तुम्ही बोलताय तसं आजपर्यंत झालं असेल, पण ह्या वेळेस नाही. ही घटना ना आम्ही विसरणार आणि कोणाला विसरूही देणार नाही. आज माझ्याकडे बोलायला काही नाहीये, पण माझ्याकडे हिम्मत आहे. ज्याने यांना न्याय मिळेल. मी पूर्ण प्रयत्न करेन, आणि मला माहिती देखील आहे यांना नक्की न्याय मिळेल. काकू, तुम्ही चला माझ्या बरोबर. भीम, तू मला माझ्या पोराकडे घेऊन जाणार? भीम, मला माझ्या पोराकडे घेऊन जाणार? भीम, मला माझ्या पोराकडे घेऊन जाणार? माझ्या पोराकडे घेऊन जाणार मला तू? हो भीम. एवढं शोधल्यानंतर पण काम मिळत नाहीये. समजत नाही की काय केलं पाहिजे. पण काका, काम शोधण्याशिवाय आपण काय करू शकतो? कारण ही एकच गोष्ट आपल्याला शक्य आहे. रेशन, औषधं, घराचं भाडं, त्याच्यासाठी पैसे पाहिजेतच ना. चुप चुप चुप, पोलिसांची उचल करशील. चुप चुप चुप. सोडा 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 ह्याला. सोडा. असं कोणाला मारणं बरोबर नाही. तू पोलिसांवर हात उचललास, तुझ्या तर
मी पण रिटायर सुभेदार रामजी सकपाळ. मी पण सैन्यात नोकरी केली आहे, पण अशा प्रकारे कोणाला मारणं चुकीचं आहे. रिटायर सुभेदार आहेस ना, आता दाखवतो तुला. थांब इथेच. इंग्रज पोलिसांवर हात उचलतो, सोडणार नाही तुला. उठा सावकाश. या, घाबरू नका, या. फौजदार साहेब, तक्रार लिहून घ्या. अरे भीमराव, आज कोणाविरुद्ध तक्रार नोंदवायला आलायस? रामजी सकपाळच्या विरुद्ध. माझ्या बाबांनी काय केलंय? माझ्यावर हात उचललाय. काय? रामजीने तुझ्यावर हात उचलला? बाबांनी विनाकारण यांच्याशी भांडण केलं नसेल. ठीक आहे, करतो नोंद. आधी रामजी सकपाळच्या मुलाची तरी रिपोर्ट नोंद करून घेतो. भीमराव, आज कोणाविरुद्ध? सर, व्यवस्थेच्या विरुद्ध. फॅक्टरीच्या त्या मालकांविरुद्ध, ज्यांच्या फॅक्टरीमध्ये छोटी मुलं काम करण्यासाठी जातात आणि तिथेच मरूनही जातात, पण मालक दिसत नाही. आणि व्यवस्थेच्या विरुद्ध ह्यासाठी, कारण व्यवस्था छोट्या मुलांना काम करण्यापासून का नाही थांबवू शकत? ए भीमराव, मी सरकार नाहीये आणि फॅक्टरीचे मालक तुझ्या घरी येत नाहीत आणि असं म्हणत नाहीत की तुमच्या मुलांना कामावर पाठवा. तुम्ही सगळे पैशांसाठी मुलांना पाठवता आणि कमी वयाच्या मुलांनी काम करणं कायदेशीर चुकीचं नाहीये. आणि एका घटनेमुळे कुठल्याही पुराव्याशिवाय आम्ही कोणालाही कसं गुन्हेगार बनवणार? जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी ना सर. तुम्ही तक्रार लिहून घ्याल तर त्याची केस बनेल, ती न्यायालयात जाईल, त्याच्यावर चर्चा, युक्तिवाद होईल आणि काय माहीत योग्य निकाल सुद्धा समोर येईल. तुम्ही तक्रारच लिहून नाही घेतली तर केस कशी बनणार सर? ए, जास्त बोलतोयस तू. आता जा इथून. आता तू सांग, रामजीने काय केलं? हे बघा सर, मी काय म्हणतोय. गप्प बस. की जाणून बुजून मध्ये बोलतोयस हा? जेणेकरून मी तुझ्या बापाविरुद्ध रिपोर्ट न लिहावी? मी असं नाही म्हणालो सर. त्यांचं जे म्हणणं आहे ते पण लिहून घ्या. मी जे म्हणतोय तेही लिहून घ्या ना. भीम, तू मला कुठे घेऊन आलास? तू तर मला जगाकडे घेऊन जाणार होतास ना. तो तिकडे मला मोदक पण बनवायचे आहेत. लवकर चल ना तू. काकू, जाऊयात आपण. तुम्ही शांत व्हा. लवकर चल, खूप उशीर झालाय. सर बघा, यांना आपल्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वेड लागलंय. भीम, जग्या मेला नाहीये. तो तर फॅक्टरीत गेलाय, पैसे कमवायला गेलाय. तो आता पैसे घेऊन येईल ना. हो हो काकू, येईल. आपण जाऊयात फॅक्टरीत. लवकर चल, मला उशीर होतोय. मला मेजवानी पण द्यायची सगळ्यांना. यांची ही अवस्था बघूनही तुम्हाला वाटत नाहीये की कायद्यान्वये यांची मदत करायला हवी? तुला कळत कसं नाहीये? हे एवढं सोपं आहे का? माहितीये सर, सोपं नाहीये, पण कुणाला तरी आवाज उठवावा लागेल ना. मी आणि तुम्ही मिळून आवाज उठवला तर अडचणींचा डोंगर सुद्धा पार होऊ शकतो. अरे कशाला तू त्रास करून घेतोयस? इथे लहान लहान मुलं कामावर जातात, पैसे कमवतात, त्यांचे आई वडील खुश, मुलंही खुश. बस तूच एकटा दुःखी आहेस. चुकीचं बोलताय सर तुम्ही. कोणत्या मुलाला वाटेल त्याच्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्यांनी फॅक्टरीत जाऊन काम करावं? असं करूया ना सर काहीतरी. ठीक आहे, मग जा आणि एक काम कर. कमीत कमी 20 मुलांना घेऊन ये, ज्यांना फक्त शिकायचं आहे आणि काम करायचं नाहीये. मग बघू काय करायचं ते. भीम 20 पोरांना घ्यायला जाणार तर माझ्या जग्याकडे कोण जाणार? मीच जाते माझ्या जग्याकडे. येऊ नाही जायचं. काकू, नाही काकू, जाणार. काकू थांबा.
काय झालं भीमराव? पाय जड झाले की डोकं काम करत नाहीये? मी जाणार सर आणि 20 पोरांना शोधून आणणार. तसं तर पुरावे न्यायालयात सादर करायचे असतात, पण तुम्ही तर लढाईच्या सुरुवातीलाच, खरं तर लढाई सुरू होण्याआधीच पुरावे मागितले. ते पण देऊन टाकेल. फौजदारजी चला, आता रामजी सपकाळला अटक करून घेऊन येऊ. चला. आता तर रामजीचा मुलगाही आपल्या सोबतच आहे. घरापर्यंत हाच घेऊन जाईल ना? हा, चल भीमराव. कायदा आणि न्यायाचा रट्टा मारतच असतोस. आता अपेक्षा आहे की आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणार नाहीस. चल. हळूहळू या 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 आत या. मंगेश, इकडे ये. चिंता नका करू, तुम्ही लवकर बरे व्हाल. मी आता गरम पाणी घेऊन येतो. तुम्ही काम शोधायला बाहेर कशाला जाता? अरे घरीच एक इस्पितळ उघडा, जखमींचा उपचार होतील आणि तुमचं भलं होईल, आणि त्यांच्याकडनं मिळालेल्या पैशातून तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. माहित नाही रामजी आणि भीमाला असे जखमी लोक पुन्हा पुन्हा भेटतात कुठे? सांगा ना, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला असे लोक कुठे भेटतात? पाणी तर गरम करून देणार नाही मी. पुण्य करायची हौस तुम्हाला असेल, मला नाही. जिजाबाई, कुठल्या जखमी माणसाबद्दल असं बोलणं बरोबर आहे का? अच्छा, आणि इतक्या वर्षापासून या घरात माझी आत्मा, माझं मन समजा जखमी होतंय, ते तर नाही दिसत तुम्हाला? आणि एक परक्या माणसासाठी तुमच्या मनात एवढी माया? आई, या घरात समधे असेच आहेत. कुणाला काय बी पडलेलं नाही तुमचं आणि तुमच्या मनाचं. दादा, या घरात सगळ्यात समजूतदार ही सासू सुनेची जोडीच आहे. तुम्ही जा, त्याला सांभाळा. मी पाणी गरम करून घेऊन येते. जिजाबाई, पाणी गरम कर. हे बघा आत्या, तुम्ही जे जे सांगाल ना ते तसंच आम्ही नाही करणार. माझ्या चांगुलपणाचा फायदा नको घेऊस. उद्धटपणा नकोय मला. माझ्या समोर तर अजिबातच नको. जिजाबाई, मी तुझ्याशी बोलते. पाणी गरम कर. हवं तर एक थोबाडीत माझ्या पण मारा, पण पाणी गरम करणार नाही मी. जिजाबाई. आत्या, मी देते पाणी गरम करून. या घरात सगळ्यात समजूतदार जोडी तुम्हा दोघींची आहे, रमा आणि ताई. ती तुमचं ऐकते, तुम्ही तिचं ऐकता. मग इकडे कशाला राहता? तिकडे जा ना. मर्जी माझी. लग्न करून काय तू हे घर संग घेऊन आली होतीस? नाही ना. हे माझ्या भावाचं घर आहे आणि त्याच्यावर समद्यात आधी माझा हक्क आहे. म्हणून तुम्ही दोघं गप्प. काळजी नका करू, दुखणं लगेच कमी होईल. बाबा, हे औषध. हो. हळूहळू.
हलकीच जखम आहे, ठीक होऊन जाईल. घ्या झालं. आता कसं वाटतंय? हा आता थोडा आराम आहे. खूप खूप आभार तुमचे, पण मला जावं लागेल. घरी पोरं उपाशी आहेत. पण त्यांना जाऊन मी काय सांगू? सकाळ संध्याकाळ भटकतो, जे काय मिळतं त्यांनी संध्याकाळी आम्ही पोट भरतो. पण आज खाली हात. हरकत नाही, आज तुम्ही आमच्याकडून घेऊन जा काका. पोरं कुणाची बी असो, उपाशी नाही बरी वाटत. मी आले लगेच. लक्ष्मी, जरा जाऊन बघ, आपल्या चुलीतून धान्य तर घेऊन जात नाही ना? थोडे म्हणून काय झालं, याच्यातलंच अर्ध देते. कमीत कमी त्यांची पोरं उपाशी तर नाही राहायची. माहितीये रमा, ते लोक मूर्ख असतात जे आपलं रगात इकून धान्य घेऊन येतात आणि महान व्हायच्या नादात वाटून टाकतात. काही बोलशील? ताई, तुम्ही इथे हे बघायला आलात ना, का मी तुमच्या घरातलं धान्य घेते का ते? बघितलं ना? जावा. ताई, जो माणूस दुसऱ्यासोबत वाटून खातो ना, तो कधी बी उपाशी नाही राहत. आणि जरी पोट नाही बी भरलं ना, तर माणूस जगतोच की. पण माणूस तेव्हा खरं मरतो जेव्हा कुटुंब विभागलं जातं आणि फक्त नाती उरतात. हे घ्या, आणि तुमच्या पोरांसमोर तुमची लाचारी नका दाखवू, नाही तर पोरं बी जबाबदारी सांभाळायला लागतात. आणि मग माहित नाही एक दिवस हरून जातात. बरं, धन्यवाद. मी येतो. हो. आणि तुम्ही चला आमच्या बरोबर. चला रामजी सकपाळ, याने तुमच्या विरुद्ध हाणामारीची तक्रार नोंद केली. पण फौजदार साहेब, हे अमानवीपणाने या माणसाला मारत होते. ऑन ड्युटी होते, तुम्ही यांच्यावर हात कसा उगारू शकता? तुम्ही तर रिटायर्ड सुभेदार आहात ना, तुम्हाला तर वर्दीची इज्जत कळायला हवी होती. बघा फौजदार साहेब, मी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच प्रयत्नात ते खाली पडले. पोलिसांना धक्का देऊन खाली पाडता आणि म्हणता की मी वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. चूक झाली, माफ करा मला. पण त्यावेळीच परिस्थिती अशी होती. परिस्थिती मग कशीही असू दे रामजी, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आणि मी नरोत्तम जोशी नेहमीच अशा गोष्टींचा विरोध करतो. लाडक्या भीमरावा, काही प्रकाश टाक या प्रकरणावर. सरकारी कर्मचाऱ्यावर हात उगारून यांनी चुकीचं केलंय की नाही, बोलशील बॅरिस्टर साहेब?